संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील 13 वर्ष वयाच्या शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या भॅड ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय नागरिक व परिसरातील महिला, विद्यार्थिनी, युवक यांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध करत भव्य रास्ता रोको आंदोलन केले। त्याचबरोबर संगमनेर तालुक्यात चाललंय तरी काय असा सवाल करताना आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कडक कायदे करावे अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केली आहे। वडगाव पाण येथील तळेगाव फाटा येथे सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे, सौ दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, सौ पद्माताई थोरात, विक्रम ओहोळ, निलेश थोरात, शरद नाना थोरात, अर्जुन काशीत, सरपंच श्रीनाथ थोरात, सौ रुपाली थोरात, अरुण कुळधरन, अहिल्या ओहोळ, सविता ओहोळ, बाळासाहेब गडगे, गणेश गडगे, मुलीचे मामा रवींद्र मैड, सुधीर थोरात, आबासाहेब थोरात, भाग्यश्री शिरसाट तसेच आनंद वरपे, रावसाहेब जंबूकर यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वडगाव पाणमधील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर जयश्रीताई थोरात व माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी प्रवरा हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीची चौकशी केली आहे। याचबरोबर नातेवाईकांना धीर सुद्धा दिलाय। या मुलीच्या दवाखान्याचा, उपचाराचा सर्व खर्च SMVT संस्था करणार असून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे सर्जरी किंवा डोळ्याच्या आरोग्याबाबत डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी मुंबई येथील प्रथित यश डॉक्टर रानडे विविध डॉक्टरांशी संपर्क केला। या भ्याड हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातून सर्व क्षेत्रातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय। सगळीकडे असुरक्षित झाल्यात, मग संगमनेर तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत। कुठे रेप केस होत आहेत, कुठे ऍसिड हल्ले, कुठे चाकूनी हल्ले। अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे। मला एवढंच सांगायचं की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही पाहिजेत। आता ही जी घटना आहे यातील दोषी अजूनही सापडलेला नाहीये, कुठेतरी पोलीस निष्प्रभ करतायत या सगळ्या। आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आमचं कायम असं मत राहिलेलं आहे की पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे। जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे। ह्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही। मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही। तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे। शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे। आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे। ह्या अशा अपराधाच्या सवयी कुठेतरी यांना पहिल्यापासूनच असतात, म्हणून ह्या अशा घटना घडताय। अतिशय निंदनीय घटना आहे ही घडू नये आणि ही घडली आहे। तरी घडल्यानंतर काल कुठं भाऊंनी विधिमंडळात असतानाच भाऊंनी हा लगेच तात्काळ अधिवेशनातही प्रश्न मांडला की आमच्या ह्या महिला भगिनी आमच्या तालुक्यातल्या असुरक्षित आहे। 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली आहे, तर यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला फार मदत करणं गरजेचं आहे। म्हणजे ह्या प्रवृत्ती आपण म्हणतो की करणारा हा लहान असेल मोठा असेल, पण मी तर म्हणते लहान ह्या प्रवृत्तींना एवढ्या लहान वयात जर अशा दुर्बुद्धी सुचताय तर कुठेतरी यांना सुद्धा आळा घालणं तितकंच महत्वाचं आहे। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग, प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब,
तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.